हाय आणि नमस्कार. तर आम्ही आज ट्रिपला निघालेलो आहोत आणि हा आमचा ट्रिपचाच पहिला दिवस आहे आणि आम्ही इथे या रेस्ट एरियामध्ये थांबलोय. तर रेस्ट एरिया म्हणजे काय असतं की आपण प्रवासात जर असेल आणि दर 2 तासाला इथे ना तुम्हाला जर बाथरूमला वगैरे जायचं असेल, काही खायचं असेल, थोडंसं पाय मोकळे करायचे असेल तर त्यासाठी हा रेस्ट एरिया इकडे बनवलेला असतो आणि तो प्रत्येक 2 तासावरती असतो. तर आम्ही इथे थांबलो 2 तासाची जर्नी करून. तर मी तुम्हाला दाखवते इथले बाथरूम वगैरे रेस्ट एरिया कसा आहे तो. तर हे बघा इथे असे बाथरूम केलेले असतात आणि इकडे या साईडला पार्किंग आहे आणि इथे असं बसायला या बाजूला असे बेंचेस वगैरे आणि असं मोकळं असतं मुलांना खेळायला. आणि बऱ्याच ठिकाणी ना मुलांना खेळायला असे घसरगुंडी वगैरे बरंच काय काही असतं. पण इथे नाही आहे. प्रत्येक रेस्ट एरिया एक वेगळ्या थीमवरती बेस असतो त्या राज्याच्या याच्यानुसार. हे बघा ना किती सुंदर झाडं वगैरे तिथे. हे आता चाललेत, माझ्या मुलांना भूक लागली आहे तिथे आता बसून खाणार आहेत मस्त झाडांमध्ये. बाथरूमची मागची बाजू आहे आणि या साईडला खूप छान आहे ना असं एक हे गेलेलं आहे ओढ्यासारखं आहे. पाणी कमी आहे याला पण सुंदर दिसतंय ना. आणि पलीकडे सुद्धा ना हे बघा इथे सुद्धा एक बेंच ठेवलेला आहे त्यांनी झाडांमध्ये मस्त. आणि इथे बघा किती छान फुल आहे म्हणजे पलीकडे जाण्यासाठी त्या बेंचवर बसायला. आणि इकडे ना माझी मुलं आणि आमचे बाबा आहेत ना बसलेले आहेत खायला आणि माझी वाट पण बघतात आहे. तसंच जर्नीतले मी तुम्हाला काय काय व्हिडिओ दाखवेल कसं इकडचं निसर्गातलं जीवन. आणि हा खरंच ब्रिज किती सुंदर आहे ना. मला या ब्रिजवर जावंसं वाटतंय. ही ॲमेझॉनची ट्रक पण दिसली आहे पार्सलची आणि या गाड्या थांबल्या काही. आणि हे आणखी मला आवडलेलं हे छोटासा ओढा. तर अशा स्ट्रीपचे मी तुम्हाला ग्लिम्स दाखवेल. हे माझी मुलं इथे दही खातात आहे. आता रेस्ट एरियाच्या समोरची बाजू मी तुम्हाला दाखवते. ही रेस्ट एरियाची समोरची बाजू आहे. एका बाजूला मेन्ससाठी आहे आणि त्या बाजूला वुमनसाठी आहे. आणि इथे ना पाणी पिण्यासाठी अशी सोय केलेली आहे. आपण तोंडाने पाणी पितो ना अशी. हे बघ आमचा आनंद किती आहे तोंडाने पाणी वगैरे. आणि मी तुम्हाला बोललं होतं ना वुमनसाठी तर इकडे आहे वुमनसाठी. इथे सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे. घेण्यासाठी असं ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही परत निघतोय पुढच्या प्रवासाला. आणि इथे ना एखाद्या राज्यातला जर रेस्ट एरिया असेल ना तर त्याच्याविषयी ना छान इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर इथे ही कन्सस विषयी हे कन्सस राज्य आहे तर याचं एक हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन इथं दिलेली असते छानपैकी. इथे छान सजवलं आहे तो बोर्ड. आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. हाय, तर आता आम्ही पुन्हा एकदा एका रेस्ट एरियात थांबलो. तर आमची 7 तासांची जर्नी आहे आणि आम्ही थकलोय प्रवास करून. आणि दुसरा विषय असा की प्रत्येक रेस्ट एरिया वेगळा असतो. तर हा रेस्ट एरिया पण मी तुम्हाला थोडासा दाखवते आणि खूप सुंदर आहे बघा तुम्ही. हे बघा असे इथे ना छान फ्लावर्स आहे बसायला आहेत आणि मोठे मोठे ट्रक्स पण पार्क केले. आणि हे सगळ्या गाड्या अशा आपल्या पार्क केलेल्या आहेत. तिथं झाडांमध्ये खरं रेस्ट एरिया आहे. आणि हे सगळे जसे छान लोक वॉक करतायत, थोडेसे पाय मोकळे करतायत. इथे आजोबा बसले आहेत, त्यांचं सामान विकत. आणि ते बारचे रूल्स लिहिलेले आहेत. आणि हे कोलोरॅडोमधलं रेस्ट एरिया आहे. कोलोरॅडो खूप कलरफुल राज्य आहे इथलं. खूप सुंदर असं राज्य आहे आणि तेच बघायला आम्ही जातो आहे. तर हे बघा कोलोरॅडोविषयी इथे माहिती दिलेली आहे, त्यांची ऐतिहासिक माहिती. आणि हा आहे छानसा रेस्ट एरिया. तर त्याच्या कोणत्या बाजूला वुमन्सचं आतमध्ये आणि आतमध्येच त्यांनी हे कोल्ड्रिंक्स आहेत ठेवली. इकडे जेंट्स इथे पाणी पिण्याचं आहे आणि इथे छान प्राईस लागली बघा. वुमन्सचा रेस्ट एरिया. पाठीच्या दुसऱ्या साईडने पण कोलोरॅडोचा मॅप आणि
सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि हा सगळा असा सुंदर असा रेस्ट एरिया मला तर खूप आवडला. रॉकेट सावली जवळ हा मोठी झाडाची सावली. ये बाबा न घेऊ बाबा याव. तर प्रत्येक जर्नीमध्ये ना जवळजवळ मला असे 5-6 रेस्ट एरिया भेटले. म्हणजे जर तुम्हाला तासात असेल तर असं रिलॅक्स व्हावंच वाटत असेल किंवा असं थोडं रिफ्रेशमेंट पाहिजे असेल तर असं छान रेस्ट एरिया तिकडे अशी सोय असते. तासाला तुमचा प्रवास चांगला होऊ यासाठी. तर आपण ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण पुढचे व्हिडिओ पण बघा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय, थँक्यू.